हॅलो, गुड इव्हिनिंग. वेलकम टू वोक ॲस्पिरंट चॅनल. तर या चॅनलवरती मी गव्हर्मेंट स्कॉलरशिप असेल किंवा प्रायव्हेट स्कॉलरशिप असेल, स्टुडंटसाठी ज्या वेगवेगळ्या स्कीम असतात त्याबद्दल माहिती देत असते. थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या सगळ्या व्हिडिओजला चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल. तर आज जे आपण स्कॉलरशिप डिस्कस करणार आहोत तिचं नाव आहे कोटक कन्या स्कॉलरशिप 2024. या आधीची जी HDFC परिवर्तन स्कॉलरशिप आहे ती देखील चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्यानंतर टाटाची जी पंख स्कॉलरशिप आहे त्याची देखील लास्ट डेट आणखी संपलेली नाही आहे. तर ज्यांना टाटा कॅपिटलच्या स्कॉलरशिपला अप्लाय करायचं असेल त्यांनी देखील तो व्हिडिओ बघा. तो व्हिडिओ खूप लोकांनी बघितला आहे, खूप लोकांपर्यंत पोहोचला आहे. आणि मी हा चॅनल म्हणजे याच हेतूने स्टार्ट केला होता की स्टुडंटला यातून काहीतरी हेल्प होईल, आणि खरंच स्टुडंटला त्यातून हेल्प होती याबद्दल मला खरंच खूप चांगलं वाटतं आहे. तर आज आपण बघूया कोटक कन्या स्कॉलरशिप 2024. तर याची जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो बघूया आधी. तर याचा जो इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो असा आहे की ही स्कॉलरशिप जी आहे ती फक्त गर्ल्ससाठी आहे. हे याचं एक आहे की ही स्कॉलरशिप जी आहे ती फक्त गर्ल्ससाठी आहे. त्यानंतर म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पॅन इंडियाच्या गर्ल्स आहे, पॅन इंडिया म्हणजे ऑल ओव्हर इंडियातून गर्ल्स जे ते यासाठी अप्लाय करू शकतात. दुसरं याचं की तुम्ही तुमच्या 12th म्हणजे ही जी स्कॉलरशिप आहे ती अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी, म्हणजे ज्यांचं आत्ताच 12th बोर्ड कंप्लीट झालं आहे त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप आहे. आणि तुम्हाला जर तुमच्या 12वीमध्ये 75% किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर तुम्ही या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकतात. त्यानंतर तुमचं फॅमिली इन्कम जे येते लेस दॅन 6 लाखाच्या कमी पाहिजे, म्हणजे 6 लाखापेक्षा तुमचं कमी उत्पन्न पाहिजे. त्यानंतर इथं कोण कोण अप्लाय करू शकतं, तर ही जी स्कॉलरशिप आहे ती एकतर अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी आहे, आणि दुसरं गोष्ट म्हणजे तर अंडर ग्रॅज्युएशनमध्ये देखील ही प्रोफेशनल कोर्सेससाठी आहे. म्हणजे प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे जसं की इंजिनिअरिंग झालं, MBBS झालं, BDSची डिग्री आहे तुमची. त्याच्यानंतर जे LLB, आता LLBमध्ये पण काही कोर्स जो आहे तो 3 वर्षांचे पण आहे की तुम्ही तुमचं BA वगैरे किंवा तुमचं कुठलंही ग्रॅज्युएशन करून तुम्ही LLB 3 इयरच्या याला ॲडमिशन घेऊ शकता. पण ते लोक इथे एलिजिबल नाही आहे. जे इंटिग्रेटेड LLB 5 वर्षाचं करताय 12वी नंतर त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप आहे. त्याच्यानंतर BSc नर्सिंग झालं, त्याच्यानंतर B फार्मसी झालं, त्याच्यानंतर ICR IISc जे बँगलोरचं आहे ते देखील स्टुडंट जे ही लोक प्रोफेशनल कोर्स करतायत, जे ही लोक म्हणजे मुली प्रोफेशनल कोर्स करतायत त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप आहे. तर एकदा तुम्ही देखील ही PDF परत एकदा नीट चेक करून घ्या की गर्ल्स स्टुडंटसाठी आहे, जे मेरिटमध्ये असतील, 75च्या वरती तुम्हाला मार्क्स हवेत, फॅमिली इन्कम जे आहे ते 6 लाखाच्या कमी हवं आहे, आणि प्रोफेशनल कोर्सेससाठी आहे. तर या स्कॉलरशिपचे बेनिफिट काय तुम्हाला, तर ह्या स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला 1.5 लाख जी आहे ती ॲनम, म्हणजे एका वर्षात तुम्हाला 1.5 लाख रुपये जे ते रिसीव होणार आहे या स्कॉलरशिप थ्रू. त्यानंतर ह्या स्कॉलरशिपमध्ये त्या 1.5 लाखामध्ये तुमचं जे ॲकॅडमिक युटिलायझेशन असेल, जसं की तुमचे एक्सपेन्स, ट्युशन फी असेल, हॉस्टेल फी असेल, त्याच्यानंतर इंटरनेट, लॅपटॉप, बुक्स, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही जे हे बेनिफिट तुम्हाला भेटणार आहे हे तुम्ही तुमच्या पद्धतीने यूज करू शकता. आणि 1.5 लाखाच्या आसपास म्हणजे चांगलं तुम्हाला तुमचं चांगलं एन्व्हायरमेंट, तुमच्या स्टडीजसाठी चांगली अपॉर्च्युनिटी भेटते तुम्हाला. तर जेही लोक या स्कॉलरशिपचे क्रायटेरिया कंप्लीट करत असतील त्यांनी ही स्कॉलरशिपमध्ये म्हणजे स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्याचा ट्राय करा. त्यानंतर आता तुम्हाला ही स्कॉलरशिप अप्लाय करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय हवेत, तर तुमचं मार्कशीट प्रिव्हियस इयरचं, म्हणजे तुम्हाला 12वी तुम्ही जर आता अंडर ग्रॅज्युएट फर्स्ट इयरला ॲडमिशन घेताय आणि फक्त फर्स्ट इयरचे स्टुडंट इथं फिल करू शकाल. जर तुम्ही अंडर ग्रॅज्युएटच्या म्हणजे सेकंड इयर किंवा थर्ड इयरला तर तुम्ही अप्लाय नाही करू शकत. अंडर ग्रॅज्युएट फर्स्ट इयर जर असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकतात. मार्कशीट 12वीची जी तुमची मार्कशीट आहे ती, त्याच्यानंतर तुमचा इन्कम प्रूफ हवा आहे, पॅरेंट्सचा ITR ऑफ पॅरेंट्स जर अवेलेबल असेल तर, नाहीतर नाही दिलं तरी चालेल. त्यानंतर फी स्ट्रक्चर, तुमचं कॉलेजमधून जे फी स्ट्रक्चर येतं आहे ते फीचं स्ट्रक्चरची माहिती यांना प्रोव्हाइड करायची. त्यानंतर तुमचं
बोनाफाईड किंवा तुमचं लेटर कॉलेजमधून भेटलेलं की तुमचं ॲडमिशन कन्फर्म आहे ते हवं आहे. त्यानंतर कॉलेज सीट ॲलोकेशन डॉक्युमेंट, आता CET थ्रू जेही प्रोफेशनल कोर्सेस असतात त्याचं ऑनलाईन सगळी प्रोसेस होते, त्याच्यामुळं सीट ॲलोकेशनची जी रिसिप्ट आहे ती सगळ्यांना भेटते, तर ती द्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही कॉलेजची जर एंट्रन्स एक्झाम झालेली असेल किंवा दुसरी एखादी एंट्रन्स झालेली असेल तुम्ही कोर्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी, तर त्या एंट्रन्सचं स्कोर कार्ड जे ते तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्ड, जे स्टुडंट्सचं जो कोणी अप्लाय करणार आहे त्याचं आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, डिसेबिलिटी सर्टिफिकेट जर कुणी म्हणजे ते रिझर्वेशन घ्यायचं आहे डिसेबिलिटीचं, जर ॲप्लिकेबल असेल तर डिसेबिलिटी सर्टिफिकेट, जर कुणी अनाथ असेल तर त्यांच्यासाठी, किंवा अनाथ असेल म्हणजे मम्मी पप्पा दोघंही नसतील किंवा सिंगल पॅरेंट असेल तर त्यांनी पॅरेंट्सचे जे ते डेथ सर्टिफिकेट इथं प्रोव्हाइड करायचं आहे. त्याच्यानंतर फोटोग्राफ ऑफ द हाऊस, तुम्हाला तुमच्या घराचा फोटो जो आहे तो प्रोव्हाइड करायचा आहे. डॉक्युमेंट्स फक्त एवढेच आहे. याच्यासाठी जी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला, तर लास्ट डेट जी ती स्कॉलरशिप फिल करण्यासाठीची ती 30 सप्टेंबर आहे. तर जसे तुमचे ॲडमिशन वगैरे होतील, आणखी तर कॅप राऊंड वगैरे चालू असतील, पण जसे तुमचे ॲडमिशन होतील तुमच्या, कारण प्रोफेशनल कोर्सेस जे असतात त्यांचे कॅप राऊंड उशिरापर्यंत चालत असतात आणि त्याच्या ॲडमिशन प्रोसेसही बाकीच्या कोर्सेसच्या तुलनेत थोड्या स्लो असतात. तर जसे तुमचे ॲडमिशन होतील लवकरात लवकर, जितक्या लोकांना होईल त्यांनी या स्कॉलरशिपला अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आता इथून पुढे जे ते रोज किंवा एका दिवसानंतर मी स्कॉलरशिपचे जे व्हिडिओ आहेत ते टाकण्याचा प्रयत्न करेल. तर नवीन स्कॉलरशिपबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि थँक्यू.